नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज फर्स्ट इयरचा जो कोरेचा पेपर आहे, तर या पेपरमध्ये विविध अल्पकालीन खर्चवक्र कसे असतात, तर त्या खर्चवक्राचा अभ्यास आपण करणार आहोत. यामध्ये यालाच आपण इंग्रजीमध्ये व्हॅरियस कॉस्ट कर्व इन शॉर्ट रन, अल्पकालीन जे काही खर्चवक्र आहेत, मग ते खर्चवक्राचे आकार किंवा ज्याला आपण खर्चवक्राचे जे काही स्वरूप आहे ते खर्चवक्र कसे असतात, तर ते आपण आज पाहणार आहोत. आपण या अगोदरचे जे काही तास आहेत, तर त्या तासामध्ये वेगवेगळ्या संकल्पना खर्चाची संदर्भात ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पनाचा अभ्यास आपण केला. आणि मग त्या ज्या काही संकल्पना आहेत, तर त्या संकल्पना अभ्यासल्यानंतर त्या संकल्पनाचे वक्र हे कसे असतात, त्याचा आकार कसा असतो, तर त्याचा अभ्यास आपल्याला या तासामध्ये करायचा आहे. आणि मग आपण पाहतो की उद्योग संस्थेच्या दृष्टीने अल्पकाळ म्हणजे असा काळ की ज्यामध्ये केवळ काय आहे, बदलत्या घटकात, उदाहरणार्थ कच्चा माल, इंधन, अस्थायी कामगार यामध्ये बदल करता येतो. स्थिर घटक जे आहेत जसे यंत्रे, इमारती, स्थायी कामगार यात काही बदल करता येत नाही. आणि मग अल्पकाळामध्ये फक्त आपण बदलत्या घटकामध्ये बदल करू शकतो. आता याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर एक उदाहरण असं आहे की शे नावाची उद्योग संस्था आहे आणि ही उद्योग संस्था काय करते, कापडाचं उत्पादन करते. आणि या उद्योग संस्थेमध्ये एक यंत्रमाग जे आहे, ज्याला आपण मशनरी म्हणतो, यंत्रमाग जे आहे, तर त्या एका यंत्रमागाच्या साहाय्याने दररोज 1000 मीटर कापडाचं उत्पादन हे केलं जाते. आता कापडाची मागणी ही दररोज 2000 मीटर झाली, म्हणजे 1000 वरून ती वाढली, 2000 झाली. तर उद्योग संस्थेस आणखीन एक यंत्रमाग खरेदी करावा लागेल आणि नवीन यंत्रमाग उत्पादन प्रक्रियेत समाविष्ट करणे शक्य नसते. कारण का? कारण अल्पकाळामध्ये त्याला लागणारा जो कालावधी आहे तो कालावधी काही विशिष्ट कालावधी जाऊ द्यावा लागतो. आणि मग नवीन यंत्रमाग उद्योग संस्थेत दाखल होण्यास किमान 2 महिने 3 महिने तरी काय आहे, कालावधी जाऊ द्यावा लागतो. तोपर्यंत मग काय केलं जातं, तोपर्यंत फक्त बदलत्या घटकात वाढ करून कामाची पाळी वाढवून ही मागणी पूर्ण केली जाते. आणि मग जास्तीचे जे काही 1000 मीटर कापड उत्पादित करण्याचा प्रयत्न आहे तो प्रयत्न मात्र केला जातो. मग साधारणतः 2 महिने झाल्यानंतर उद्योग संस्थेकडे नवीन यंत्रमाग दाखल होईल आणि तेव्हा उद्योग संस्था सहज प्रतिदिन 2000 मीटर कापडाचे उत्पादन करेल. मग या ठिकाणी 2 महिन्यापर्यंतचा जो काळ आहे तर तो काय आहे, अल्पकाळ आहे. आणि मग अल्पकाळ असून नवीन यंत्राचा समावेश झाल्यापासून पुढे हा दीर्घकाळ सुरू होईल. म्हणजेच सांगायचं काय आहे की अल्पकाळात स्थिर घटकात बदल करता येत नाही, फक्त आपण बदलत्या घटकामध्येच बदल करू शकतो. झालं, त्याला आपण अल्पकाळ असं म्हणतो. आता यानंतर आपल्याला उत्पादन खर्च आणि त्यांचे वक्र हे अभ्यासायचे आहेत. आता आजचा आपला हा जो लेक्चर आहे, तर या लेक्चरमध्ये आपण फक्त अल्पकालीन उत्पादन खर्चाचाच अभ्यास करणार आहोत, त्यांचंच विश्लेषण आपण करणार आहोत. आणि दीर्घकालीन उत्पादन खर्च वक्र जे आहेत ते आपण पुढील तासामध्ये अभ्यासणार आहोत. आता आपल्याला अल्पकालीन खर्च वक्र जे आहे त्याचा अभ्यास करत असताना एकूण उत्पादन खर्च त्याचे वक्र, सरासरी उत्पादन खर्च त्याचे वक्र आणि सीमांत उत्पादन खर्च त्याचे वक्र याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर आपण स्टेप बाय स्टेप एक एक यामधील जो काही खर्च वक्र आहे ते खर्च वक्र घेऊया. सुरुवातीला एकूण उत्पादन खर्च आणि त्याचे वक्र यांचा अभ्यास आपण करूया. आता एकूण उत्पादन खर्च जो आहे तर हा 2 उत्पादन खर्चाने मिळून बनलेला असतो. हे आपण सुरुवातीला सुद्धा वेगवेगळ्या ज्या संकल्पना आहेत खर्चाच्या त्या संकल्पना अभ्यासत असताना पाहिले. आणि मग एकूण उत्पादन खर्च हा कशावरून ठरतो, तर तो आहे एकूण स्थिर खर्च आणि एकूण बदलता खर्च. आता एकूण स्थिर खर्चाला आपण काय म्हणतो, त्याला आपण म्हणतो TFC. आणि एकूण बदलता खर्च जो आहे त्याला आपण म्हणतो TVC. म्हणजे हा आहे
टोटल फिक्स कॉस्ट, याला म्हणायचं टोटल व्हॅरिएबल कॉस्ट. आणि मग हे जे दोन खर्च आहे तर या दोन खर्चांचा मिळून हा एकूण उत्पादन खर्च हा काय होतो, तयार होतो. आणि अल्पकाळात हा जो काही स्थिर खर्च असतो, टोटल फिक्स कॉस्ट काय आहे, हा जो टोटल फिक्स कॉस्ट असतो तर तो त्यामध्ये बदल होत नाही. आणि मग बदल कोणत्यात होतो, फक्त टोटल व्हॅरिएबल कॉस्ट जो आहे त्यामध्ये बदल केला जातो आणि जे काही इच्छित उत्पन्न आहे, उत्पादन आहे, ते उत्पादन प्राप्त केलं जाते. आता यानंतर एक टेबल दिलेलं आहे. त्या टेबलच्या आधारावर आपल्याला उत्पादन मात्रा, त्यानंतर उत्पादन मात्रा आहेत, स्थिर खर्च आहे, बदलता खर्च आहे आणि एकूण उत्पादन खर्च आहे. हा एक टेबल दिलेला आहे. आता उत्पादन मात्रा 0, 1, 2, 3, 4, 5, 6 असे 8पर्यंत आपण घेतलेले आहेत. स्थिर खर्च हा अल्पकाळात बदलत नाही म्हणून तो आपण फिक्स 50 रुपये ठेवलेला आहे. 50, 50, 50, 8 नगापर्यंत. त्यानंतर बदलता खर्च हा सुरुवातीला 0 असतो, एकूण उत्पादन खर्चसुद्धा 0 असेल, है ना. स्थिर खर्च मात्र काय आहे, तो करावा लागतो. आता आपण काय केलं, 1 नगाचं उत्पादन झालं. 1 नग आपण काय केला, उत्पादन मात्रेसाठी वापरला. त्यावेळेस एका नगाचं उत्पादन करण्यासाठी स्थिर खर्च 50 रुपये हा तर कंटिन्यू सारखाच असेल. त्यानंतर बदलता खर्च 40 आणि एकूण उत्पादन खर्च किती झाला, 90. म्हणजे 50 आणि 40, 90. ओके. त्यानंतर 2 नगाचं मात्राचं जे काही उत्पादन आहे ते केलं. स्थिर खर्च स्थिर आहे. त्यानंतर बदलता खर्च हा झाला 50. त्यानंतर 50 आणि 50, 100. तर असे काय आहे की यामध्ये जसजसे उत्पादनाचे मात्रा वाढत जातात तसा काय आहे, स्थिर खर्च स्थिर आहे, परंतु बदलचा खर्च जो आहे तो काय आहे, आपल्याला वाढताना दिसून येतो आणि एकूण उत्पादन खर्च या दोन्हींची बेरीज आहे. आता मग अल्पकाळात स्थिर खर्चात काही बदल होत नाही, है ना. वरील पत्रकामध्ये आपण ते पाहिले. आणि मग वरील पत्रकात उत्पादनाची मात्रा 0 असताना देखील स्थिर खर्च आपण पाहिला तो 50 एवढा होता. उत्पादनाची मात्रा 0 असताना स्थिर खर्च हा 50 रुपये एवढा होता. उद्योग संस्थेला अल्पकाळात उत्पादन वाढीसाठी बदलत्या घटकात म्हणजेच बदलत्या खर्चात वाढ करावी लागते आणि त्यामुळे उत्पादनात जसजशी वाढ होत जाते तसतसा बदलता खर्च वाढत गेलेला आहे. आणि मग उत्पादनाची मात्रा 0 असताना बदलता उत्पादन खर्च 0 आहे. उत्पादनाची मात्रा 1 असताना ज्याला आपण बदलता खर्च म्हणतो तो 40 एवढा होता. आणि उत्पादनाची मात्रा 8 असताना बदलता खर्च हा 170 रुपये इतका आहे. म्हणजे उत्पादन वाढीबरोबर बदलता खर्च जो आहे तो वाढत गेलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आकृती आहे. आकृतीद्वारे जो काही बदलता खर्च आहे तर त्या बदलता खर्चाचं विश्लेषण हे करण्यात आलेलं आहे. आता यामध्ये मग ही जी आकृती आहे तर या आकृतीमध्ये क्षय अक्षावर उत्पादनाच्या मात्रा, y अक्षावर उत्पादन खर्च हा दर्शवलेला आहे. आणि यामध्ये TFC हा जो आहे तर TFC हा टोटल फिक्स कॉस्ट आहे. स्थिर खर्चाचा वक्र असून तो अक्षय अक्षास समांतर आहे. उत्पादन 0 असताना हा खर्च किती आहे, अक इतका आहे. तसेच पुढे उत्पादनात मोठी वाढ होऊनही हा खर्च काय आहे तेवढाच म्हणजे कायम राहतो. यामध्ये काही बदल होत नाही. त्यानंतर यामध्ये TVC टोटल व्हॅरिएबल कॉस्ट ज्याला आपण बदलता खर्च म्हणतो तर हा बदलता खर्च जो आहे तो बदलता खर्च हा सुरुवातीला काय असतो, 0 असतो आणि म्हणून तो ज्याला आपण आरंभबिंदू म्हणतो तर त्या आरंभबिंदूमधून तो सुरू होतो. आणि कारण उत्पादनाची मात्रा त्या ठिकाणी काय आहे, 0 असताना हा खर्च 0 असतो. पुढे उत्पादनाच्या मात्रा जसजशा वाढतात तसा बदलता खर्च हा वाढत जातो आणि त्यामुळे
TVC वक्राचा जो वक्र आहे तो वक्र ऊर्ध्वगामी होतो, म्हणजे खालून वर जाणारा दिसून येतो. आणि मग TC हा एकूण उत्पादन खर्चाचा वक्र स्थिर खर्च व बदलता खर्च वक्राचे काय आहे, एकत्रीकरण आहे. आणि मग हा वक्र जो आहे एकूण खर्चावर, येथे एकूण खर्चावर बदलत्या खर्चाचा प्रभाव असल्यामुळे TC वक्राचा आकार जसा आहे त्याशी साधर्म्य हा TC वक्र जो आहे तो TVC वक्रासारखा दिसतो. आणि म्हणून TC वक्राची जी काही बिंदूपासून सुरुवात होते याचे कारण उत्पादनाची मात्रा 0 असताना एकूण खर्च इतका असतो. आणि मग पत्रकानुसार 0 उत्पादन खर्च असताना सुद्धा एकूण उत्पादन खर्च हा 50 रुपये एवढा होता. आणि मग TVC वक्राला हा TC वक्र नंतर काय आहे, समांतर बनतो. तर हे आपल्याला यावरून दिसून येतं. त्यानंतर आहे सरासरी उत्पादन खर्चाचे वक्र. आता सरासरी उत्पादन खर्चाचे वक्र जे आहे तर अल्पकाळामध्ये सरासरी उत्पादन खर्चाचे वक्र हे 2 भागात त्याचं विभाजन जे आहे ते केले जाते. आणि त्यामध्ये पहिला जो भाग आहे मग सरासरी स्थिर खर्च. आता सरासरी स्थिर खर्च जो आहे तर सरासरी स्थिर खर्च म्हणजे काय, तर एकूण स्थिर खर्चास एकूण उत्पादन नगसंख्येने भाग दिला असता मिळणारी संख्या म्हणजे सरासरी स्थिर खर्च होय. आणि मग एकूण उत्पादन जे आहे त्या एकूण स्थिर खर्चास एकूण उत्पादन नगसंख्येने भाग दिला असता आपल्याला सरासरी स्थिर खर्च माहीत होतो. आणि सरासरी स्थिर खर्चाचं जे सूत्र आहे ते आहे सरासरी स्थिर खर्च बरोबर एकूण स्थिर खर्च भागिले एकूण नगसंख्या. आणि सरासरी स्थिर खर्च हा उत्पादनाच्या प्रारंभीच्या मात्रासाठी जास्त असतो, परंतु जसजसे उत्पादनात वाढ होत जाते तसतसा हा खर्च काय आहे, कमी कमी होत जातो. आणि सरासरी स्थिर खर्च हा वाढत्या उत्पादनाबरोबर घटत जातो, परंतु तो कधीही 0 होणार नाही किंवा 0 होत नाही. तो काय आहे, वाढत्या उत्पादनाच्या मात्राबरोबर घटत जातो, परंतु तो कधीही 0 होत नाही. त्यानंतर आता सरासरी बदलता खर्च. आता सरासरी बदलता खर्च म्हणजे काय, तर एकूण बदलत्या खर्चास सरासरी बदलता खर्च म्हणजे एकूण बदलत्या खर्चास उत्पादित नगसंख्येने भाग दिल्यास मिळणाऱ्या संख्येइतका हा असतो. आणि मग एकूण बदलता जो काही खर्च आहे त्या एकूण बदलत्या खर्चास एकूण नगसंख्येने भाग दिला असता सरासरी बदलता खर्च आपल्याला माहीत होतो. आणि सरासरी बदलता खर्च जो आहे तो सुरुवातीस जास्त असतो, परंतु नंतर हा खर्च विशिष्ट मर्यादेपर्यंत घटण्याची प्रवृत्ती आपल्याला दिसून येते. त्यानंतर मात्र हा खर्च वाढत जातो. त्यानंतर आहे सरासरी उत्पादन खर्च. आता सरासरी उत्पादन खर्च जो आहे तर तो एकूण उत्पादन खर्चास उत्पादित नगसंख्येने भाग दिला असता माहीत होतो. आणि मग हा जो सरासरी उत्पादन खर्च आहे तो आहे एकूण उत्पादन खर्च भागिले एकूण नगसंख्या, आणि याचा आपल्याला सरासरी उत्पादन खर्च माहीत करता येतो. सरासरी उत्पादन खर्च हा सरासरी स्थिर खर्च आणि सरासरी बदलता खर्च या दोन्हीची बेरीज असते, त्यांची बेरीज करून हा माहीत केला जातो. आता वरील सूत्रानुसार प्राप्त सरासरी उत्पादन खर्च इतकाच हा आपल्याला दिसून येतो. आणि मग सरासरी उत्पादन खर्च सुरुवातीस जास्त असतो, उत्पादन वाढीबरोबर विशिष्ट मर्यादेपर्यंत तो घटत जातो आणि त्यापुढे मग उत्पादन वाढीबरोबर पुन्हा हा खर्च काय आहे, वाढताना आपल्याला दिसून येतो. आता सरासरी स्थिर खर्च, सरासरी बदलता खर्च आणि सरासरी खर्च याचं एक पत्रक हे दिलेलं आहे. तर त्यामध्ये या सर्वांची आपण सर्व खर्च हे एकाच वेळेस यामध्ये दर्शवलेले आहे. आता यानंतर सीमांत उत्पादन खर्च. आता सीमांत उत्पादन खर्च म्हणजे काय, तर उत्पादनाच्या एका जादा मात्रेमुळे एकूण उत्पादन खर्चात पडणारी भर म्हणजे काय आहे, सीमांत खर्च होय. आणि मग सीमांत उत्पादन खर्च जो आहे तर सीमांत उत्पादन खर्च म्हणजे काय आहे,
उत्पादनाची एक ज्यादा मात्रा जर उत्पादित केली तर त्यामुळे एकूण उत्पादन खर्चात किती भर पडते, तर त्याला सीमांत खर्च असे म्हटले जाते. आणि मग सीमांत उत्पादन खर्च हा उत्पादनाच्या सुरुवातीस जास्त असतो, विशिष्ट मर्यादेपर्यंत हा खर्च घटत जातो आणि त्यापुढे सीमांत खर्च काय आहे, वाढत जाताना आपल्याला दिसतो. आता हे जे आपण वेगवेगळ्या संकल्पना पाहिल्या, तर त्या संकल्पनेचा आपल्याला जे काही वक्र आहेत तर त्या वक्रांचे परस्पर संबंध हे आपल्याला पाहायचे आहेत आणि त्याची एक आकृती यामध्ये दिलेली आहे. आता या आकृतीमध्ये वेगवेगळे 3 वक्र दिलेले आहेत. सरासरी उत्पादन खर्च संबंधात हे वक्र आहेत आणि मग यामध्ये अल्पकालीन सरासरी फिक्स कॉस्ट आहे, अल्पकालीन सरासरी बदलता खर्च आहे आणि अल्पकालीन सरासरी खर्च असे आपण वेगवेगळे 3 खर्च वक्र यामध्ये दर्शवलेले आहेत. आता आकृतीत SAFC हा जो आहे तर हा अल्पकालीन सरासरी स्थिर खर्चाचा वक्र आहे आणि हा खर्च प्रारंभी जास्त असतो व उत्पादन वाढीबरोबर तो काय आहे, घटत जातो आपल्याला. तर या पद्धतीने तो आपल्याला दिसतो. त्यामुळे सरासरी स्थिर खर्चाचा वक्र हा कसा आहे, अधोगामी जाणारा आहे. सरासरी बदलता खर्च देखील पत्रकात दर्शविल्याप्रमाणे शून्य उत्पादन मात्रेस उत्पादन खर्च काय आहे, शून्य आहे. मग हा जो सरासरी उत्पादन खर्च आहे तर हा उत्पादन खर्च हा काय आहे, सुरुवातीला शून्य असल्यामुळे तो ये अक्षापासून काय होतो, आपल्याला सुरुवात झालेली त्याची दिसून येते. आणि मग त्यानंतरच्या मात्रेस सरासरी बदलता खर्च आणि सरासरी बदलता खर्च जो आहे तो जास्त असतो. उत्पादन वाढीबरोबर हा खर्च विशिष्ट मर्यादेपर्यंत घटत जातो आणि त्यानंतर हा स्थिरावतो आणि शेवटी उत्पादन वाढल्यामुळे हा खर्च काय होतो, वाढतो. आणि मग वरील आकृतीत जो SAVC हा जो खर्च वक्र आहे तर हा खर्च वक्र सरासरी बदलता खर्च दर्शवणारा काय आहे, खर्च वक्र आहे. आणि मग हा खर्च वक्र प्रारंभी 0 बिंदूपासून सुरू होतो आणि ठराविक मर्यादेपर्यंत तो काय आहे, घटत जातो आणि त्यापुढे उत्पादन वाढल्यामुळे हा खर्च पुन्हा काय होतो, वाढताना आपल्याला दिसतो. तर मग हा जो ये अक्षाला या ठिकाणी तो काय आहे, शून्य असल्याचं त्या ठिकाणी हा खर्च वक्र शून्य आहे आणि त्यानंतर मग तो काय होतो की ठराविक काळ हा घटत जातो आणि त्यानंतर तो वाढता आपल्याला दिसतो. आणि हा जो SAVC हा जो खर्च वक्र आहे तर हा खर्च वक्र इंग्रजी अक्षरातील U अक्षरासारखा आपल्याला दिसून येतो. आता अल्पकाळातील SAC हा जो आपण अल्पकालीन सरासरी खर्च वक्र आहे तर हा खर्च वक्र SAFC आणि SAVC वक्राची बेरीज असतो. दोन्ही वक्राची तो काय असतो, बेरीज असतो आणि आकृतीत हा खर्च वक्र इंग्रजी U अक्षराप्रमाणे दिसतो. याचे कारण अल्पकाळात उत्पादन खर्चावर स्थिर घटकापेक्षा बदलत्या घटकाचा प्रभाव काय असतो, अधिक असतो आणि यावरून मग हा जो यावरून SAFC आणि SAVC या वक्रापैकी सरासरी बदलता खर्चाचा वक्र जो आहे तर त्या वक्राचा सरासरी खर्च वक्रावर अल्पकालीन सरासरी खर्च वक्रावर अधिक प्रभाव पडलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर अल्पकालीन सीमांत उत्पादन खर्च वक्र जो आहे तो कसा असतो. आता अल्पकालीन सीमांत उत्पादन खर्चात उत्पादन वाढीबरोबर विशिष्ट मर्यादेपर्यंत काय होते की त्यामध्ये घट होताना आपल्याला दिसून येते आणि त्यापुढे उत्पादन वाढल्यास सीमांत खर्च वाढत जातो. सुरुवातीस सीमांत
उत्पादन खर्च जो आहे तर हा सीमांत उत्पादन खर्च विशिष्ट मर्यादेपर्यंत घटत जातो. त्यानंतर तो उत्पादन वाढल्यास सीमांत खर्च हा वाढत जातो आणि मग हा जो सीमांत उत्पादन खर्च आहे तर या सीमांत उत्पादन खर्चाचा वक्र हा कसा असतो तर ते सुद्धा आपल्याला अभ्यासायचं आहे. आता या ठिकाणी आकृतीमध्ये पुन्हा क्षय अक्षावर उत्पादनाच्या मात्रा, y अक्षावर सीमांत उत्पादन खर्च दर्शवलेला आहे आणि SMC त्याला शॉर्ट रन मार्जिनल कॉस्ट हा अल्पकालीन सीमांत खर्चाचा वक्र आहे. सुरुवातीस सीमांत खर्च जास्त असून उत्पादनात वाढ झाल्यास तो बदलत जातो आणि त्यापुढे उत्पादन वाढल्यास सीमांत खर्च पुन्हा वाढतो. म्हणजे सीमांत उत्पादन खर्च हा सुरुवातीला घटत असतो, त्यानंतर तो स्थिर होतो आणि पुन्हा त्यामध्ये वाढायला सुरुवात होते. त्यामुळे हा जो SMC हा जो वक्र आहे तर या वक्राचा आकार देखील U अक्षराप्रमाणे असतो. आता अल्पकालीन सरासरी उत्पादन खर्च व सीमांत उत्पादन खर्च या वक्रातील संबंध हा आपल्याला अभ्यासायचा आहे. आता अल्पकालीन सरासरी खर्च आणि अल्पकालीन सीमांत खर्च. आता या वक्राचे दोहोचा आकार जो आहे तर त्या दोहोचा आकार हा इंग्रजी U अक्षराप्रमाणे आहे आणि मग त्याची आकृती आपल्याला अभ्यासायची आहे की त्याचा आकार कसा असतो. आता आकृतीमध्ये पुन्हा क्षय अक्षावर उत्पादनाच्या मात्रा, या अक्षावर सरासरी व सीमांत खर्च दर्शवलेले आहेत आणि आकृतीत SAC आणि SMC हे अनुक्रमे अल्पकालीन सरासरी उत्पादन खर्च आणि सीमांत उत्पादन खर्चाचे वक्र आहेत आणि या दोन्ही वक्राचा आकार हा इंग्रजी U अक्षरासारखा आहे. आता सुरुवातीस दोन्ही वक्र हे उतरणारे असतात. आपण जर पाहिलं तर दोन्ही वक्र हे काय असतात, उतरणारे असतात आणि कारण उत्पादन वाढीबरोबर उत्पादन खर्च काय असतो, सुरुवातीला घटता असतो आणि सरासरी उत्पादन खर्च हा काय आहे, सरासरी उत्पादन खर्च हा सीमांत उत्पादन खर्चापेक्षा जास्त असल्यामुळे SAC व SMC वक्राच्या वरिष्ठ पातळीवर असतो. मग SAC हा जो वक्र आहे तो काय असतो, वरिष्ठ पातळीवर. SAC जो आहे तो वर असतो आणि SMC वक्र हा त्याच्या खाली असतो. आता मग SAC वक्रापेक्षा SMC वक्र तीव्र गतीने उतरतो व वाढता होतो आणि मग SAC वक्र जो आहे तर या SAC वक्राच्या किमान बिंदू तो काय आहे, गाठतो आणि तेथे SMC वक्र SAC वक्रास छेदून काय आहे, ऊर्ध्वगामी होतो आणि दोन्ही वक्र परस्परांना जिथे छेदतात तिथे या संतुलन बिंदूच्या ठिकाणी सरासरी खर्च हा काय आहे, सर्वात जास्त असतो. तर या ठिकाणी या बिंदूच्या ठिकाणी मग काय आहे, सरासरी उत्पादन खर्च जो आहे तर हा सरासरी उत्पादन खर्च अधिक असतो आणि त्यानंतर पुन्हा सरासरी उत्पादन खर्च काय होते, वाढायला सुरुवात होते आणि बिंदूनंतर SMC वक्र SAC वक्राच्या वरिष्ठ पातळीवर जातो. कारण सरासरी खर्चातील वाढीच्या दरापेक्षा सीमांत खर्चातील वाढीचा दर हा नेहमी जास्त असतो. म्हणून SAC वक्रापेक्षा SMC वक्र हा अधिक तीव्र गतीने वाढताना आपल्याला दिसून येतो. आता आकृतीत सरासरी खर्च वक्र U आकाराचा असण्याचे कारण म्हणजे उत्पादन फलाचे नियम आणि मग या नियमानुसार उत्पादन प्रक्रियेत प्रारंभी वाढते उत्पादन फल वाढते, त्यानंतर स्थिर उत्पादन फल आणि शेवटी घटते उत्पादन फल हे प्रत्ययास येते आणि मग SAC हा वक्र जो आहे तो U आकाराचा आपल्याला तयार झाल्याचं दिसून येतं. त्याचं पुन्हा एक दुसरं कारण आहे
की उद्योग संस्थेस मिळणाऱ्या अंतर्गत आणि बहिर्गत बचती किंवा फायदे हे होय. जोपर्यंत या बचती मिळतात तोपर्यंत सरासरी खर्च घटतो, परंतु उत्पादन अत्याधिक वाढ झाली तर उद्योग संस्थेला जे काही मितव्ययता मिळत होत्या त्या मितव्ययतेच्या ऐवजी अमितव्ययता सहन कराव्या लागतात आणि त्यामुळे सरासरी खर्च जो आहे तो वाढत जातो. आता वरील आकृतीमध्ये हा जो संतुलन बिंदू आहे, तर या संतुलन बिंदूच्या ठिकाणी SSC वक्रास SMC वक्र काय होतो, किमान बिंदू छेदून वर जातो है ना. आणि मग या बिंदूच्या ठिकाणी SSC बरोबर SMC अशी स्थिती दिसून येते. दोन्ही ते समान असतात बिंदूच्या ठिकाणी. आणि मग बिंदूच्या ठिकाणी उद्योग संस्था अबनगाचे उत्पादन करते आणि मग हे जे अबनगाचं उत्पादन आहे, तर या अबनगाचे उत्पादन जे आहे त्याला आपण पर्याप्त उत्पादन असं म्हणतो. कारण या बिंदूच्या ठिकाणी सरासरी खर्च न्यूनतम असून अब हे जे आहे तर अब हे पर्याप्त उत्पादन होय आणि प्रत्येक उद्योग संस्था अल्पकाळामध्ये उत्पादन वाढ करून ही पर्याप्त उत्पादनाची अवस्था गाठण्याचा प्रयत्न करीत असते आणि उद्योग संस्थेला पर्याप्त आकार गाठणे यामुळे शक्य होते आणि असा आकार प्राप्त करणारी उद्योग संस्था ही आदर्श उद्योग संस्था म्हणून काय आहे ओळखली जाते. तर अशा पद्धतीनं अल्पकालीन जे वेगवेगळे खर्च वक्र आहेत, तर त्या अल्पकालीन खर्च वक्राचे आपण या ठिकाणी जो काही अभ्यास आहे तो अभ्यास आपण केलेला आहे. तर आता यामध्ये जो काही प्रश्न आहे तर तो प्रश्न तुम्हाला लिहायचा आहे की अल्पकालीन विविध उत्पादन खर्चाचे वक्र स्पष्ट करा. आणि या ठिकाणी आता हा जो मागील व्हिडिओ लेक्चर जो आहे तर या ठिकाणची ही लिंक जी आहे ती वेगळी आहे. तर या मागील आपला व्हिडिओ लेक्चर होता की उत्पादन खर्चाच्या विविध संकल्पना ज्या आहेत त्या संकल्पना आपल्याला झालेल्या आहेत. यामध्ये काही अडचणी असतील, समस्या असतील तर त्या आपण क्लासरूमच्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवा, त्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल. थँक्यू.